Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आणि आता इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये. महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. विरोधकांची ईव्हीएम विरोधात राज्यभर मोहीम सुरू, तर काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम पडताळणीची मागणी. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी. मतदान होणार. 3 डिसेंबरला बॅलेटवर मतदान होणार. धाराशिवच्या परंड्यात पवार गटाच्या राहुल मोटेंची फेरमतमोजणीची मागणी. 18 मशीनच्या फेरमतमोजणीसाठी मोटेंनी 8 लाख शुल्क भरलं. ठाकरे गटाच्या राजन साळवींची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी. राजापूर मतदारसंघात ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी. राजन साळवींनी 94,400 रुपयांचं शुल्क भरलं. काँग्रेसकडून नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंकडून बैठका सुरू. मनपा हद्दीत काँग्रेस 8 लाख सदस्य करणार. नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी. 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता. नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याच्या सजावटीचं काम सुरू. मात्र विरोधकांकडे संख्याबळ नसल्यानं हा बंगला कुणाला मिळणार याकडे लक्ष. रत्नागिरीच्या दापोलीत आमदार योगेश कदम यांचे भावी मंत्रिपदाचे बॅनर लागले. भावी नामदार असा उल्लेख करत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. दरम्यान अजित पवार गटाकडूनही मंत्रिपदासाठी रस्सीखेच. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून तुळजाभवानीला साकडं. भाजपचे प्रदेश सरचिटणीस देविदास साठोड यांच्याकडून तुळजाभवानीची आरती करत साकडं. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांना मंत्रिपद मिळावं. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मागणी. मंत्रिपद मिळाल्यास पालघरचा विकास होईल. कार्यकर्त्यांना विश्वास. अमरावतीत पराभवानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचे भावनिक बॅनर. कालचा दिवस आपला नव्हता पण भविष्य आपलं असेल. बॅनरवरील आशय. धाराशिवमध्ये पालकमंत्रीपदासाठी समर्थकांची बॅनरबाजी. राणा जगजित सिंह आणि तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांचे बॅनर. जिल्ह्यात दोन्ही आमदारांचे समर्थक उत्साही. मात्र मंत्रिपदच ठरेना. लातूरच्या उदगीरमध्ये संजय बनसोडेंना मंत्रिपद मिळावं यासाठी पूजा. कार्यकर्त्यांकडून लक्ष्मीनारायण मंदिरात मंत्रिपदासाठी प्रार्थना. बुलढाण्याच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार. श्वेता महाले यांची प्रतिक्रिया. शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींवर अश्लील शिवीगाळ केल्याचा आणि मारहाणीचा आरोप. पाडवींवर महिलेला तिच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप. आमशा पाडवींसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील सुरपाडा गावात ग्रामपंचायतीच्या विकास कामाच्या मुद्द्यावरून 2 गटात वाद. पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आणि भाजप नेत्याचा समावेश. भंडाऱ्याच्या साकोलीत नाना पटोलेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न. पुन्हा निवडून आल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून पटोलेंचा सत्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट. जलील यांच्यासमोर महिला ठेवीदारांना अश्रू अनावर. विधानसभा निवडणुकीत जलील यांचा पराभव झाल्यानं व्यक्त केली खंत. सोलापुरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह. सोलापुरातील महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका. देवराज जाधव यांचा इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील बँकेच्या चेअरमन पदावर जाधव होते कार्यरत. झालेल्या चुका मान्य करून आता संघर्षाला सुरुवात. रामराजे नाईक निंबाळकर यांचं सोशल मीडियातील स्टेटस चर्चेत. नागपुरातील जनतेनं दिलेला कौल मला मान्य आहे. मात्र माझ्या विरोधात अगदी खालच्या पातळीवर जाऊन जनतेत प्रचार करण्यात आला. मिलिंद माने यांची नितीन राऊत यांच्यावर टीका. मशीनमध्ये कुठलाही दोष नाही. हा लोकशाहीचा विजय. अहिल्यानगरच्या नगर पारनेर मतदारसंघातून राणी लंके यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यानंतर आमदार काशीनाथ दाते यांची राणी लंकेंवर टीका. प्रकाश आंबेडकरांचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात वंचितच्याच उमेदवाराला कमी मतं. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात मिळाली सर्वाधिक कमी 99 मतं. धुळे शहर विधानसभा निवडणुकीत यंदा देखील वोट जिहाद. नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा. धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक. केंद्र सरकारच्या सोयाबीन खरेदीच्या नियमावलीला केराची टोपली. कैलास पाटलांकडून खरेदी केंद्रात जाऊन पाहणी. केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून नाशिक शहराचा आयकॉनिक पर्यटन स्थळांमध्ये समावेश.
सीता गुंफा, काळाराम मंदिर ते रामकुंड कॉरिडॉर उभारण्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर. वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात 21 नवीन रुग्णवाहिका दाखल होणार. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगीनंतर रुग्णवाहिका दाखल होणार. एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत तापोळा बामणोली भागाचा कायापालट. दरेगावातील परिसरात जलपर्यटनाचा विकास आराखडा तयार केल्यानं पर्यटकांच्या गर्दीत वाढ. नाशिकच्या मनमाडमध्ये विद्यार्थ्यांसाठी इस्रो बस प्रदर्शन. इस्रो बसद्वारे देण्यात आली अंतराळ आणि उपग्रहांची माहिती. स्पेस ऑन व्हील नावानं राबवण्यात आला उपक्रम. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षा 2 डिसेंबरपासून राज्यातील 100 परीक्षा केंद्रांवर अंदाजे 31,000 विद्यार्थी परीक्षा देणार. पालघरच्या वसईत संविधान बचाव आणि मूलभूत हक्कांसाठी जनजागृती रॅलीचं आयोजन. रॅलीत शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. मुंबई गोवा महामार्गावरील बंद करण्यात आलेल्या कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला. गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं बंद होता बोगदा. पुण्याहून मागे महाडल्या जाणाऱ्या वरंध घाटातील एसटी वाहतूक गेल्या 8 महिन्यांपासून बंद. पुण्यासह इतर डेपोंच्या दररोजच्या एसटीच्या 11 फेऱ्या बंद. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल. सांगलीत राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा कामगार भवनावर आक्रोश मोर्चा. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेतू केंद्रात एजंट वाढल्यानं कामगारांची डोकेदुखी वाढली. इतर अन्य मागण्यांसाठी संघटना आक्रमक. सोलापूर दौंड डेमूचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेचे सोलापूर विभागाच्या व्यवस्थापकांना निवेदन. करमाळा तालुक्यातील जेऊर आणि माढा इथं थांबा देण्याची मागणी. नाशिक आणि निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद. कडाक्याच्या थंडीनं निफाड आणि नाशिककर गारठले. नागपूरच्या व्हरायटी चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन. बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचारांविरोधात आंदोलन करत निषेध. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत देवगडचा आंबा दाखल. पहिल्या सौद्यात पेटीला 2,500 रुपयांचा दर मिळाला. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केळीचा पहिला कंटेनर रशियासाठी रवाना. राज्याचे सहकार पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या हस्ते कंटेनरला हिरवा कंदील. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात 180 एकरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड. शासन स्तरावरून अनुदान मिळत असल्यानं ड्रॅगन फ्रूट लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. चंद्रपुरात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. मजुरांना भावी कापूस शेतातच पडून. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील बनसापूरमध्ये अप्पर वर्धा लघु कालव्याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात. कालवा फुटल्यानं गहू पिकाचं मोठं नुकसान. नाशिकच्या येवल्यात वातावरण बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून औषध फवारणीला सुरुवात. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कांद्याच्या रोपाला थंडी आणि धुक्याचा फटका. कांद्याची रोपं पिवळी पडून खराब होत असल्यानं शेतकरी हवालदिल. लातूरच्या भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर वधारले. टोमॅटो, शेवगा, भेंडी, गवारीच्या किमतीत वाढ. कांदा 140 तर लसणाला 400 रुपये प्रति किलोचा भाव. जालना जिल्ह्यात मोसंबी पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. मोडोपेस्टचा वापर करण्याचा मोसंबी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचं आवाहन. वर्धा जिल्ह्यात हरभरा लागवडीला वेग. सोयाबीन काढल्यानंतर अनेक शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड. कोल्हापूरच्या शिरोळमधील लक्ष्मी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत 37,89,000चा अपहार. चेअरमन आणि संचालकासह 13 जणांविरोधात कुरुंदवाड पोलिसात फिर्याद. Why dip your toe when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.